मंडळी, जागतिक दर्जाचे विनोदी अभिनेते चार्ली चॅप्लिन यांना एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये विचारण्यात आलं, आयुष्य आणि विनोद यांचा काय संबंध आहे. बर. तेव्हा ते म्हणाले, आयुष्य क्लोजअप मध्ये पाहिलं तर ती वेदना आहे. बर. आयुष्य जर का क्लोजअप मध्ये पाहिलं तर ती वेदना आहे आणि लॉंग शॉट मध्ये पाहिलं तर विनोद. वा वा वा. कारण कोणीतरी पडतं तेव्हा त्याच्यासाठी ती वेदना असते आणि लांबून बघणाऱ्यांना हसू येतं. क्या बात है. तर आपल्या आयुष्याच्या वेदनेवर अशीच विनोदाची फुंकर घालायला येत आहेत महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत असलेले या नव्या पिढीचे विनोदवीर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. फू बाई फू कार्यक्रमातून गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला खळखळून हसायला लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, बिंदास आणि ब्युटिफुल हेमांगी कवी आणि डॅशिंग वर्सटाईल कमेडियन, ज्याच्या नकलांपुढे सगळे पडतात फिके, असा वन अँड ओनली कुशल बद्रिके. पण सिद्धार्थ, ते इकडे आल्यानंतर नक्की काय होणार आहे माहिती आहे का? नाही. काय काय झालं, इथे एक शाळा भरणार आहे. बर. या शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी बरेच विद्यार्थी होते. बर. एक विद्यार्थी होता, एक विद्यार्थिनी होती. त्यामध्ये कालांतराने घडलं असं की ती विद्यार्थिनी मोठी झाली, ती शिकली, ती पुढे गेली. हा जो विद्यार्थी होता तो भलताच खोडकर होता, द्वाड होता. बर. ग्वाड पण होता पण द्वाड पण होता. क्या बात. झालं असं की ही विद्यार्थिनी मोठी झाली आणि शिक्षिका बनून त्याच शाळेमध्ये त्याच वर्गामध्ये शिकायला आली आणि आपला हा विद्यार्थी अजूनही तिकडेच बसलेला तिला दिसला. बर. आणि आता या वर्गामध्ये नक्की काय घडतंय ते सगळ्यांबरोबर आपण सुद्धा बघूया. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छडी लागे छम छम, छडी लागे छम छम, विद्या येई घम घम, छम 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 छम. बस बस, एवढंच येतं मला. निलेश परब, अहो तुम्ही वर्ल्ड फेमस ढोलकी वादक आहात. मी महाडची एक शिक्षिका आहे. हो, तुम्ही लगेच ताल काय धरता? माझी एवढीच रेंज आहे, एवढीच. अरे बापरे, एवढी मोठी मोठी. जरा माझ्या तालात ताल मिक्स करा. हा, माझी रेंज पाहिलीच तुम्ही. मी शिक्षिका आहे. हो, मी शिक्षिका आहे. अहो याच महाडमध्ये मी शिकले, याच शाळेत होते. नुकतेच 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे. सगळी मुलं पास झाली आहेत, चांगल्या मार्काने पास झाली आहेत. सगळ्यांचं अभिनंदन. पण एक मुलगा आहे, त्याचा रिझल्ट नापास. आणि तो काही दुसरी तिसरीतला नाही बरं का, चांगला मोठा. म्हणजे अहो मी शिकत होते ना तेव्हा तो माझा वर्गमित्र होता. मी शिक्षिका झाले, पुढे गेले, हा अजून तिथेच आहे. आणि या शिक्षण संस्थेने मला सांगितलंय आज तुम्ही त्याची परीक्षा घ्यायची आणि पास करून दाखवायचं, नाहीतर मला नोकरीवरून काढून टाकतील. नाही 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 नाही, आज काही करून त्याला पास केलंच पाहिजे. मी त्याला समोर आणते. बंडू, ए बंडू. बाई बंडू आला हो, बाई बंडू आला हो, बंडूला का हक मारताय, बंडूला का हक मार. ऐका ना, तुम्हाला फळ्यावर काम आहे का फडावर काम आहे? ओ काय काय बोलतोयस, काय तू काय बोलतोयस? नाही म्हणजे कसं, शिक्षिका अरे वा, बाईंचं स्वागत करूयात. 1 2 3 ओ या, ओ या, ओ या, बाई या असं म्हणतं बाई. हा हा, बस बस झालं तुझं स्वागत. बाकी हेमांगी कशी आहे? ए हेमा, एक मिनिट. बंडू, मी तुझी मैत्रीण नाही राहिली. आता मी मोठी शिक्षिका. आणि काय रे, तू या वर्षी ही नापास झालास कसं? आणि हे काय, कुठे पिकनिकला चाललायस? शाळेत आलायस ना? गणवेश कुठे? आज माझा हॅपी बर्थडे आहे बाई. अय्या अय्या, आय एम सो सॉरी. हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. थँक्यू. मी थँक्यू म्हणलं, तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे बघ, असला हलकटपणा चालणार नाही. मी शिक्षिका आहे. नेहमी शिक्षकांवर प्रेम करावे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.
करायचा नाहीस. नाही. लक्षात ठेव, तू एक विद्यार्थी आहे, मी शिक्षिका आहे. हो बाई, हो बाई, हो. ए बंडू, हा बाई, मला सांग, इतकी वर्ष झाली मला तुझं खरं नाव नाही माहिती. तुझं खरं नाव काय आहे? माझं नाव हो जुगल हंसराज. तू? हा, जुगल हंसराज. आणि वडिलांचं? गुगल हंसराज. काय? गुगल हंसराज. कसं? त्यांनी मला जाम सर्च करून मग डाउनलोड केलाय ना बाई. मी डाउनलोड होतच नव्हतो. आधी 3 करप्ट फाईल आल्या, मी 4था. तू शांत बस. हा बाई, जास्त बडबड करायची नाही, कळलं? हो आज तुझी तोंडी परीक्षा आहे. हो बाई, हो हो, चालेल, मी रेडी आहे. हो नक्की? हो हो बाई. बघा, हा, चांगली उत्तर द्यायची. पास व्हायचंय की नाही? हो बाई. मला पहिला प्रश्न, ठीक आहे? हा बाई. इतिहास? बाई विचारा बाई, आताच पोवाडा ऐकलाय. ओय शाबास, यश. मला सांग, हा. औरंगजेबाला किती बायका होत्या? अरे कोणाला? औरंगजेबाला किती बायका होत्या? हा, अरे सांग ना. एक मिनिट, एक सांगतो. हे अरे किती साधा, किती बायका होत्या सांग लवकर. अरे पटकन सांग. एक मिनिट हो बाई, तो काय माझ्या शेजारी राहतो का? आणि तुम्हाला इतिहास शिकवायचाच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिकवा ना. हे काय औरंगजेबा, तो काय शेजारी राहतो, कडी वाजवली, त्याला विचारलं, ए बाबा तुला किती बायका आहेत? मुळात आपल्या इकडं किती बायका करण्याचा कायदा आहे? एक, फक्त एक. मग जास्त करता येत नाही आम्हाला. किती फर्स्ट स्टेशन येतं माहिती आहे? काय फर्स्ट? इंग्लिश आहे, तुम्हाला नाही कळणार. तू माझं इंग्लिश काढतोयस? माझं इंग्लिश काढतोयस? बरंच कचाट्यात सापडलास. आणि ते फर्स्ट स्टेशन नाहीये रे, फ्रस्ट्रेशन आहे ते. जे काय असेल, माझं इंग्लिश काढतो. थांब, आता तुझं इंग्लिश बघूया. मी तुला एक वाक्य देते, त्याचं तू इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करायचं. मराठी वाक्य आहे. हो हो, नीट ऐक. हा बाई. त्यानं त्याचं काम केले. काम झालंय ना, सोडून टाका ना विषय. नाहीतर तटकरे साहेब बसले समोर, सांगून टाका, लगेच काम होऊन जाईल. आणि काम एवढं मोठं नसेल, छोटं असेल तर अनिकेत भाईंना सांगा. सिंपल आहे. चला मग उद्या भेटूया. काय चाललंय? काय? मी तुला एक उदाहरण देते रे. उदाहरण? साहेब काय काम नाही, टेन्शन नाही, बोला उदाहरण बोला. वाक्य असं आहे, नीट ऐक. हा. त्यानं त्याचे काम केले. त्यानं तिचं काम केलं. त्याचं त्याचं त्याचं. ओके, सेल्फ कॉन्फिडन्स आहे. सेल्फ. ओके ओके. हा. काय ओके ओके? काय ट्रान्सलेशन कर. त्यानं त्याचे काम केले. ही हॅज डन हिज वर्क. आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. डन डना डन डन. इंग्लिश. हे इंग्लिश काय रे? तुझी भाषा कसं होणार तुझं मराठी तरी बरं आहे का रे? बाई मराठी एकदम चांगलं आहे आपलं बाई. चांगलंय म्हणजे काय? व्याकरण. अरे रोजचं आहे व्याकरण आपला. रोजचं व्याकरण? रोज. चौथा झाला की आणि पोलीस आले की पला. पोलीस आले पला. बाई गो, मला काय भीती घालतोस? नाही, मी आपला सहज बोललो. काय बोलतोयस तू? हे मराठी व्याकरण बाई येतो. हा. कर्म, कर्ता, क्रियापद हे सगळे येतं? सगळे येतं बाई. बर आता मला सांग, सुगंधा आली आहे? मला बोलली कशी नाही? इथं समारोपाचा कार्यक्रम येणार, मला बोलायचं. ए सुगंधा, व्हॉट्सअप तरी करायचं ना मला. काय मैत्रिणीशी गप्पा? तुझ्या मैत्रिणीचं नाव नाहीये हे मराठी व्याकरणातलं एक नाव आहे, एक उदाहरण आहे. उदाहरण. हा. सुगंधा रस्त्यानं जात असताना तिने मागे वळून पाहिलं. ओके. हा, कळलंय का तुला? हे बघा, सुगंधा रस्त्यानं मागे. कळतंय का तुला? बोला नीट. सुगंधा रस्त्याने जात असताना तिने मागे वळून पाहिलं. यात सुगंधा काय आहे? सुगंधा हिरवं झाड आहे. काय बाई? काय कोण आहे सुगंधा याच्यात? अरे सुगंधा करता. मग मी तिला धरता. हलकटपणा करू नकोस, शाळा आहे ही. सॉरी बाई, सॉरी.
काय काय बर मराठी कळलं तुझं, आता हिंदी? भाई हिंदी हमको बहुत अच्छे से आता है। अरे हिंदी में कुछ भी इचारो हम पटापटा उसका उत्तर देगा। इचारो? हाँ, अभी वो पूरग्रस्त परिस्थिति आया था ना कोकण में, हाँ तभी तुमको बोलता है मेरा आजी है ना वो उसमें ऐसा वाह 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 के गया, वाह 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 वाह, ऐसा लुगड़ा बिगड़ा लिया ऊपर, हाँ और ऐसा पानी में बचाक बचाक करके गया, फिर ऐसा मार के झाड़ के ऊपर गया, फिर उधर से गया। आई गो, आय एम सो सॉरी। आजी गेल्या काय मेल्या नाही, वो जैसा पूर ओसऱ्या ना आजी उतरा और अपने अपने घर गया। काय चाललंय तुझं? हा हलकट गाढवा, मी काय विचारते तू काय बोलतोयस? हिंदी हिंदी बघायचंय हिंदी हमको आता है। मी तुला एक हिंदी मुहावरा सांगणार आहे। हाँ समानार्थी मुहावरा सांगशील? हाँ समानार्थी इज इक्वल टू, ओके। हिंदी? हाँ हिंदी। धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, समानार्थी मुहावरा सांग हिंदी मध्ये। बाई कन्फर्म ह्याचाच समानार्थी पाहिजे? हो। कन्फर्म आहे ना तुम्ही? हो। विचार। धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, सानिया का बच्चा ना भारत का ना पाक का। काय? अरे अशाने माझी नोकरी जाईल, काय बोलतोय? बस 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 कळलं। तुमची उदाहरणं चुकतात नाही 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 नाही, माझं देशावर परिस्थिती काय आणि कळलं। नको हिंदी, नको हिंदी नको, संस्कृत संस्कृत बरं आहे का रे तुझं? बाई संस्कृत माझं खूप चांगलं आहे बाई। हो, माझी तर सगळी सुभाषित सुद्धा पाठ आहे। अगो बाई काय सांगतोस? हो बाई। जरा एक दोन होऊन जाऊ देत। हा का नाही? हा। अहम नमामि नम नमम, अहम नमामि नम नमम, अहम नमामि नम नमम, मेवनम मेवनम मेवण्यांचे पावनम, अहम नमामि नम नमम, इतिम दुनियादारीम जितुम जोशीम डायलॉगम। काय चाललंय? हा तो नचन नमामि नचन काय बोलतोयस तू? हा किती पिक्चर बघशील, किती पिक्चर बघशील? काय तुझं संस्कृत? थांब, मी तुला एक संस्कृत मधलं वाक्य सांगते, त्याचा मराठीत अर्थ सांगशील? यस्सम यस्सम। बघा विचारम। संस्कृत वाक्य असं आहे, तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? वाक्य सांगा, उत्तर लगेच सांगतो। तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? हा प्रश्न आहे? हाच प्रश्न आहे। तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? हे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ माँ, मैं ज्योति के पास जाके आता हूँ। नहीं काय बोलतोयस तू? तमसो मा ज्योति। काय करतोयस तू? बस 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 बस, तुझ्या भाषेचं ज्ञान मला कळलेलं आहे। आता भूगोल? अरे भूगोल विचार ना। म्हणजे काय? अगदी सोपं आहे। हो 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 बाई। ठीक आहे, मला सांग, महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर। काय? माझं घर बाई। कसं? माझ्या बापाने एसी लावलाय। अरे तसं नाही रे, म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या नॅचरल। अच्छा अच्छा, तसं तसं। हा, महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे। हो हो, क्या बात है, क्या बात है बंडू, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। करेक्ट उत्तर आहे। बरं मला सांग, महाबळेश्वरची काही विशेष माहिती सांगशील? हो हो सांगतो ना। हे बघा, काका महाबलेश्वर मध्ये आल्यासारखे फोटो काढतात बघा। त्यांचं राहू दे। हा हा, काका सांभाळा हा, उरले सुरले नाही, दरीत हवा खूप आहे म्हणून, बाकी काय? ते शिकलेत, मोठे फोटोग्राफर झाले, तुझं काय? सॉरी सॉरी काका, काकू आल्यात का? नाही, महाबलेश्वर मध्ये फिरताय म्हणून विचारतोय हो। तू उत्तर दे। हा हा हा, काय प्रश्न आहे? महाबलेश्वरची वैशिष्ट्ये। महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई। महाबलेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील। का?
कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई. अजून महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाहीत. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. अरे गाढवा, परत परत तेच तेच सांगतोय. काय विशेषता असेल की नाही? विशेष असं काहीतरी स्पेशल महाबळेश्वर बद्दल विशेष पाहिजे. हा, ऐकायचंच आहे. हो, त्याशिवाय तू पास होणार आहेस का? भोगा मग. महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. काय? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. अरे देवा, कस कस? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो, 90% जोडपी हनीमूनला तिकडे जातात. देवा, काय बोलतोय बाई? तू? का माहितीये का माहितीये? का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. अरे काय मी काय ऐकतेय हे? काय ऐकतेय? बाई काय? तुम्ही कुठं गेला होता? महाबळेश्वर. आणि तिथे मृण्मयी देशपांडेचा फार्म पण आहे. हा, गाढवपणा करायचा नाही. बाई विशेष माहिती सांगितली ना. बस, कळली तुझी विशेष माहिती. आता जैविक शास्त्र हे नवीनच आणलंय काहीतरी. हा, नवीन विचारा. बर, गांडूळ शेतकऱ्याचा मित्र. काय बोललात? गांडूळ. बाई हे चालणार नाही. काय? हे बोललात ते. काय बोलले मी? स्टेज काय तुम्ही बोलताय? काय चालणार नाही? अरे अर्थवम गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असं का म्हटलं जातं? इतका साधा प्रश्न आहे. स्पष्ट बोला ना, शेवटी ल आहे ना. हा, गांडूळ हा शेतकऱ्याचा दोस्त आहे. हो. का असं म्हटलं जातं? सांग. माहितीये मला. हा, सांग. गांडूळ हा शेतकऱ्याचा दोस्त आहे असं म्हटलं जातं हा, कारण याला दुसरा कोण दोस्त सापडलं नाही. काय? लवकर सांग. मी स्वतः शेतकरी, मी सांग. हा, गांडूळ शेतकऱ्याचा दोस्त आहे असं म्हटलं जातं कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूळ त्याच्या बरोबर गप्पा मारतो. गांडूळ शेतकऱ्याबरोबर गप्पा मारतो? माझा एक्सपिरियन्स आहे बाई. मी असा नांगर घेऊन शेतात चाललेलो होतो ना, तिकडनं असा गांडूळ आला. मी म्हणलं क्या गांडूळ कैसा है? तो म्हणला मैं मस्त है, तुम कैसा है? हे काय? गांडूळ बाई दोन्ही बाजूनी बोलतो, दोन्ही बाजूनी चालतो. इकडे त्याला तोंड असतं आणि इकडे त्याला तोंडच असतं बाई, दुतोंडी. हा, कळलं. बस झालं. आता सामान्य ज्ञान. नाही, तुम्ही मला एक शेवटचा फायनल विचार काय? हा, शेवटचा प्रश्न आहे हा. समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे. ओके, आपण तिथं साखर टाकून लिंबू सरबत करून. समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड आहे, तिथला लिंबू तू कसा काढशील? बाई सिंपल आहे बाई. काय? समुद्राच्या पाण्यावरनं असा चालत जायचं. हा बाई, पॉपलेट खाणार का? मी नॉन व्हेजिटेरियन नाही, व्हेजिटेरियन आहे. दुपारी काट्यासकट बांगडा खाल्ला. असा पाण्यावरती समुद्राच्या चालत जायचा, असा लिंबू तोडायचा, असं मागे यायचं आणि बाई हा घ्या लिंबू. हा, समुद्राच्या पाण्यावरून तुझा काय बाप चालत गेला होता असं? मग समुद्राच्या मध्यभागी तुमच्या बापान लिंबाचं झाड लावलं होतं का?